ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या ब्लॉगची सुरुवात करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नमस्तेच्या स्किन केअर बद्दल आणि हेअर केअर बद्दल थोडी माहिती देणार आहे। तर सर्वात पहिली जी तिची स्किन केअरची स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन। मी तिला 8 महिन्यापासून, ती लहान होती तेव्हा 8 महिन्यापासून मी तिच्यासाठी फक्त सनस्क्रीन वापरते आणि ती फक्त सेटाफिलची, सेटाफिलची। आणि त्याच्या व्यतिरिक्त मी तिच्या फेसवरती काहीच लावत नाही। म्हणजे ती लहान असल्यापासून मी पावडर तर तिला कधीच लावली नाहीये। इनफॅक्ट ती काय मी स्वतः सुद्धा पावडर लावत नाही। मी गेले 2-3 वर्ष झाले पावडर लावायचं बंद केले, कम्प्लिटली बंद। आणि नमस्त्याला पण मी तिच्या म्हणजे बॉडीवरती जर रॅशेस आले किंवा कधी हिट बाहेर आली तरच तिच्या बॉडीला पावडर वापरते, पण तिच्या फेसला मी कधीच पावडर लावली नाही। तर नमस्त्याला फक्त सेटाफिलची सनस्क्रीन सूट होते आणि हीच सनस्क्रीन मी तिला यूज करते। तर एक झाली आपली सनस्क्रीन आणि एक आहे बॉडी लोशन, जे मी तिला फक्त सेटाफिलचं बॉडी लोशन, बेबी बॉडी लोशन आहे तेच यूज करते आणि युजली मी ते विंटरमध्येच वापरते। मी नमस्तेच्या स्किन केअर बद्दलची माहिती सांगितली। एक आहे सनस्क्रीन, एक आहे बॉडी लोशन। बॉडी लोशन तर मी रोज लावत नाही, आणि एक आहे बदाम। तर हे या 3 गोष्टी तिच्या स्किन केअर मध्ये आहेत। मम्मी केव्हापासून लावत होती? मी तिला इथे बदाम लावते आहे। थोडंसं कच्चं दूध आणि एक बदाम व्यवस्थित उगाळून असं फेसवरती अप्लाय करायचं। मी वीकमधून 2दा तिला बदाम लावतेच। आता आपण तिच्या हेअर केअर बद्दलची माहिती जाणून घेऊया। तर हेअर केअर मध्ये मी तिला फक्त कोकोनट ऑइल वापरते आणि मी तिला ऑइलिंग रोज करते। कारण तिचे केस ना खूप जास्त फ्रिझी, खूप कर्ली आहेत, त्यामुळे तिला ऑइलिंग रोज लागतंच। तर एक झालं कोकोनट ऑइल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं शॅम्पू। सेटाफिलचंच बेबी शॅम्पू यूज करते। तिला मी सेटाफिलचं शॅम्पू कधीही यूज करताना डिरेक्टली तिच्या स्काल्पवरती अप्लाय करत नाही। आधी थोडं राईस वॉटर घेते, राईस वॉटर आणि शॅम्पू डायल्यूट करून मी तिला ते अप्लाय करते शॅम्पू। नमस्तेची आंघोळी झाली आहे, आता मी तिला ऑइलिंग करते। तिचे केस ना हे बघा खूप असे ना कर्ली आहेत, त्यामुळे ते ड्राय होतात, तर रोज ऑइलिंग करावीच लागते। आणि मी मला सुद्धा कोकोनट ऑइलच यूज करते। तुमची मम्मी तुम्हाला लावते का? माझी मम्मी बघा तेल लावते मला। मालिश हो गई, तुम्हारी हो गई, हो गई, हो गई। अभी जाने का सोने को, सोने को। नहीं नहीं नहीं, सोने का नहीं तुमको? नहीं। फिर आपको क्या करने का है? झोपने का है। झोपने का है? सोने का एक ही हुआ। नहीं, हम झोपने का बोलते। तुमको हिंदी नहीं आता है बराबर। हेअर वॉश करताना मी सगळ्यात आधी राईस वॉटर घेते आणि त्याच्यातच मग हा शॅम्पू मिक्स करते। माझी मम्मा माझी केस आणि बघा तिचं ऑइलिंग, एक झालं तिचं शॅम्पू। कंडिशनर मी तिला अजून वापरत नाहीये। तर शॅम्पू मी तिला आठवड्यातून 2दा करते, एक संडेला आणि एक वेनसडेला। आणि सिरम मी तिच्यासाठी होममेड, म्हणजे मी कसं बनवलंय मी तुम्हाला सांगते। एक आपली जी स्प्रेची छोटी बॉटल असते ना, त्याच्यामध्ये थोडंसं आपलं पाणी आणि कोकोनट ऑइल मिक्स करून मी ठेवलेलं आहे। ते मी जेव्हा ती केस धुते तेव्हा मी ते अप्लाय करते। तर हे सिरम मी तिच्यासाठी घरीच बनवलं। ओव्हरऑल तिचं स्किन केअर आणि हेअर केअर बद्दलची माहिती। आणि ती लहान असल्यापासूनच मी तिच्यासाठी फक्त सेटाफिलचे प्रोडक्ट्स वापरले आणि शी इज माय सेटाफिल बेबी। जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बाय।